नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपल्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत. आजची आपली ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात मोठी दिलासा देणारी आताची बातमी. सर्वात मोठी बातमी. बातमीच्या संदर्भात जी.आर. निर्गमित. या संदर्भामध्ये पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. शासन निर्णय कोणत्या विभागाने मंजूर केला आहे? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे? या उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण किंवा दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहोत. राज्य कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजनाकरता अग्रिम देण्याची तरतूद आहे. यापैकी वैद्यकीय कारणास्तव 1.5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय अग्रिम, ज्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो, ती देण्याची तरतूद आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागामार्फत दिनांक 10/2/2006 रोजी महत्वपूर्ण जी.आर. निर्गमित झाला आहे. यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खाली दर्शविलेल्या किंवा नमूद केलेल्या 5 आजाराच्या शस्त्रक्रियांचा उपचार करण्याकरिता म्हणजे ऑपरेशन करण्याकरिता 1.5 लाख रुपये वैद्यकीय कारणास्तव अग्रिम मिळते. शस्त्रक्रिया आजाराची यादी पुढील प्रमाणे आहे. येथे 2 कॉलम केले आहे. पहिला कॉलम अनुक्रम नंबर, दुसरा आजाराचे नाव. नंबर 1 हृदय शस्त्रक्रिया प्रकरण. नंबर 2 हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया. 3 अँजिओप्लास्टिक शस्त्रक्रिया. 4 मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया. 5 रक्ताचा कर्करोग. वरील नमूद 5 आजाराच्या शस्त्रक्रिया करता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1.5 लाख पर्यंत वैद्यकीय अग्रिम देण्याची तरतूद आहे. याकरिता आपल्या कार्यालयात विविध नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय शस्त्रक्रिया करिता लागणारा अंदाजित खर्च संबंधित रुग्णालयाचे कोटेशन सोबत जोडणे आवश्यक आहे. सदर अर्जासोबत जोडावे लागेल. म्हणजे दवाखान्याचा किती खर्च अंदाजे होणार आहे असे डॉक्टर कडून प्रमाणपत्र घेऊन प्रस्तावाला जोडावे लागेल. सदर उपचार हे शासनमान्य खाजगी रुग्णालयात करणे आवश्यक असेल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओचे वर्णन आपल्यासाठी केले आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.